कि ये जो खिलाड़ी आए ये मेरी पहिली टीम थी. मैं अजिंक्य मित्रमंडळ या ठिकाणी राहायचो. मात्र सुट्टी असली आणि पर्याय संपल्या की मी अभिनयच्या टीममधून कित्येक वेळा खेळलोय. प्रशांत, अमोल कितीतरी खेळाडू होते आमचे. आणि मग नंतर कधी कधी आम्ही एकमेकांसोबत असायचो. मात्र 8वी 9वी 10वी म्हणा अक्षरशः मैदानी की मैदान. आता मुलांना आपण कमी बघतो मैदानात. त्यावेळेस सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 पर्यंत मैदान. त्यातून जर कोण कुठे अभ्यासाला गेला तर. पण आता मोबाईल आणि इतर सगळ्या गोष्टींमध्ये असतात. पांडा शिवाय घालून रे त्याला. पांडा पांडा घालून काय सांगितलं थोड़ा पीछे कीजिए. आज होली है नहीं तो चारकोप गांव में भी आज एक टूर्नामेंट चल रहा है. मागे जे आहे त्यांना मागे घेऊन जा. नाहीतर आज बक्षीस आहे. चारकोप गावामध्ये उत्तर लाईन स्पर्धा आहे. मुरवा गाव त्या ठिकाणी देखील एक स्पर्धा जिथे देखील एक बक्षीस आहे. जो आता मागे घेऊन जा. अरे ते झालं रे. बोल ना. बोल. चला सुरुवात करूया. काउंटडाऊन अरे स्कोर बोर्डला काय टाकतो 10 काय 1920 1080. 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज परमार. कॉमेंट्री बॉक्स एंड करून राईट मोर विकेट. स्ट्राईकला केतन धाटावकर. यस हियर वी गो. आणि 9 स्ट्रायकर एंडला मकरंद गावडे. चेक कर ना आता. 10:39 ला पहिला बॉल डिलिव्हर्ड. बॅट्समॅन कोण आहे? वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर आणि पहिला चेंडू परमार आणि मकरंद. पहिला चेंडू आर पार सीमा पार षटकार. इट्स अ टिपिकल पेटर्न स्ट्रोक. काय स्वागत केलंय बघा. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा, होळीच्या शुभेच्छा देताना संघाला आणि बॉलरला. नाव आहे केतन. बॉलर परमार. सुंदर असा फटका राईट इन स्लॉट ओव्हर पिच मिळाला. मात्र ही स्ट्रेंथ आहे. खूप दूरवरचे बॉल देखील ज्या पद्धतीने समोर खेळतो हा. पण काल म्हटलं मी विश्वमध्ये जे जे खेळाडू खेळले क्रिकेट त्यामध्ये योगेश वैद्य असतील, सतीश ढोळे असतील. मात्र हा देखील तितकाच घातक. वॉट अ शॉट. जागा बनवल्या बघा. अप्रतिम देखणा फटका. शॉट ऑफ द बॉल. काल पॉइंटला षटकार पाहिला होता. आणि मी म्हटलं होतं बीपी नंतर पुन्हा एकदा पुराने दिन याद आएंगे. आणि आता थोडासा उजवा पाय बाहेर काढला. थोडासा रूम मिळाला आणि पॉइंटच्या डोक्यावरून 1 बॉल चौका. 2 चेंडू 10 धावा. क्लास दर्जा दाखवताना स्टँडर्ड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. मेरिट ऑफ द बॉल. कुठल्याही विजयाकडे फटके नाहीये. चेंडूच्या रीच पर्यंत बॉल आहे. चेंडूचं ओळख टप्प्याची ओळख करून खेळणारा खेळाडू. 2 चेंडू धावसंख्या 10. संजय 11 विरुद्ध सुरुवातीला सामना आपण पाहत आहोत. ओम साई 11 संजय 11 संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ग्राउंड द विकेट परमार. फुलटॉस मात्र थोडा जास्त बाहेर फुल लेन टाकायला गेले होते. आणि पंचांचा इशारा आहे नो. यस तो फ्री हिट. आणि आता फ्री हिट मिळणार आहे. फ्री हिट बघूया अजून एक संधी मिळणार का. काल पहिला बॉल टाकताना 10 धावा दिल्या होत्या. 9 प्रणय कोळीने. आणि आपण पाहतो या ठिकाणी देखील आहेत रुपेश मेस्त्री. प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये संजय मल्होत्रा. ऑफिशियल्सचा डिसिजन अंतिम निर्णय राहिल्याची नोंद घ्यायच्या. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. प्रेक्षकांना विनंती आहे थोडंसं बाहेर डीप मिडविकेटला जे प्रेक्षक पलीकडे देखील जे काही आमचे बंदरबागडचे मित्र आहेत ते जे प्रेक्षक म्हणून बसलेले आहेत पलीकडे बॉल घेण्याचं थोडं सहकार्य करा बॉल आतमध्ये टाकण्यासाठी. तर 2 चेंडू आणि धाव संख्या एकूण 11. फ्री हिट. राऊंड द विकेट. गोलंदाज सज्ज होतं यश परमार. 7 दरम्यानला खेळाडू आहे. बॅकवर्ड पॉइंट
कव्हर एक मिड शॉर्ट मिड विकेट एफ स्मॉल मध्ये टाक. F का? मिड विकेटला मात्र आपल्या स्मॉल मध्ये आहे का? आणि हा देखील चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने हा येतोय चौकार. छान. परत सांग. संख्या 15 3 बॉल 3-1 F0 अक्षय नाईक खूप लवकर आलेले आहेत. 0 4E अक्षय नाईक 4 खूप लवकर पोहोचलेले आहेत. 10:42 9 वाजता यायचं होतं तुम्हाला. 9 9 9 बॉल द्या. पहिलीच ओव्हर चालू आहे बघा. 3च बॉल झालेले आहेत. नवीनच बॉल खाली गेलेला आहे तर लवकर. झालं. आता बघ. तिसरा बॉल काय होता? तिसरा भांडा लवकर भांडा घालून जा. नुसता नाही, बरं आलं तर बरं होईल. पहिला 6 मग चौका मग सिद्धांत दिसतोय. काल एका ओव्हर मध्ये 1 धाव देताना मग 5 गडी बाद केले. डबल हॅट्रिक. मॅन फ्रॉम सेक्टर 5 played for Oxford Public School, Guy Field, Harry Field. A good cricketer as well as well good in education also. बहुत ही बढ़िया क्रिकेटर कल हमने देखे और आज भी तीन टाइटल्स के लिए बिलोंग कर रहे हैं. सिद्धांत आखिरी ओवर लेकर आए थे, बचाना था ओवर में. सिद्धांत कोहली ऐसे देखिए हार्दिक स्वागत. सिद्धू यशमानी सिद्धार्थ त्याचप्रमाणे मयुरेश यशवी संतरा जर्जी खूप जबरदस्त टीम होते ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल जिल्हा संघासाठी हा खेळला. लेदर टीमने खूप चांगलं पाहायला मिळालं या ठिकाणी देखील. जबरदस्त मोनिस काटेने जायला गेली होती मात्र त्यानंतर आता नेट चेंज झालं की परत नेट चेंज होतं. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. राऊंड विकेट 3 चेंडू धाव संख्या 15 चालत 10 नाही अजून जास्त 39. फास्ट चालत नाही. पहिला बॉल पडला. आता मात्र सरळ क्या बात है. स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. वन बाउंड चौकार. फुल टॉस चेंडू होता. जागेवर फक्त उभा राहिला. फॉलो थ्रू स्विंग ऑफ द बॅट अँड वन बाउंस 4 चौकार. धाव संख्या 19. ऍक्शन रिप्लेला जर लाईव्ह बघत असाल तर बॅटचा जो स्लो बघा तुम्ही. बॅकलिफ्ट स्विंग ऑफ द बॅट कशी आली. बॉल फॉलो थ्रू चांगला होता आणि पूर्ण खेळलाय 19. अक्षय डीप मिड विकेट आहे आता. आता एक डीप लॉंग ऑन घेतलेला आहे. शॉट फाईन लेग शॉट स्क्वेअरला आहे. कव्हर एक कव्हर आहे. बॅकवर्ड पॉइंट आणि मिड ऑफ. आता एक टप्पा किती बॉल? विषय बोलतोय. व्हॉट अ शॉट. क्या बात है. आज होळी आहे. होळीचा रंग बरसणार आहे. बॅटिंगचा रंग बरसणार आहे. या मैदानावरच्या वेगवेगळ्या ठिकाणी फटक्यांची रांगोळी काढतोय. नाव आहे केतन घाटावकर. 5 चेंडू 23 धावांची ही रंगोळी. सुंदर फटका. पुन्हा ओव्हरची चेंडू ऑफस्टंपर होता. मित्र दीपक तसं काय नसतं. आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला ना. एक पॉवर हिटिंग. त्याला पण 27 पाहिले. जे मकरद आणि एकत्र बॅटिंग केली त्यानंतर 5 बॉल मध्ये 23 धावा कुठल्या आणि ज्या प्रकारे 4 चौकार आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार अप्रतिम नेत्रदीपक फटके. पहिल्या चेंडू 6 धावांसाठी गेल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू बऱ्यापैकी रूम मिळून पॉइंटच्या वरून त्यानंतर नो त्यानंतर ऑन साइडला फ्लिक त्यानंतर ऑन दी अप त्यानंतर कव्हरला अशा प्रकारे 23 धावा ज्यामध्ये 4 चौकार आणि एक षटकाराचा समावेश. राऊंड विकेट 23 धाव संख्या बिनबाद पहिल्या पॉवर प्ले मध्ये. अजून एक क्लिअर होणार का बघूया. हो चांगला अटेम्प्ट होता. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि दुसऱ्या धावासाठी पोहोचणार तोपर्यंत चांगला बॉल मकरंदचा. 2 धावा. खूप चांगला फिटनेस पाहायला मिळतो मकरंदचा विशेषतः पहिल्या पॉवर प्ले मध्ये. ही बॉडी थोडी झालेली आहे. संख्या 25. लाईट आली खबर काढ. पहिल्या नंतर 3 बॉल 25 येते 15 मिनिटं सगळं दर्शन द्यावं लागेल. ते काय फटाक्यांची आतिषबाजी केली. दिवाळी नाही होळी आहे आणि होळीच्या शुभेच्छा देताना वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे फटके सजवले आणि एकपात्री अभिनय करताना काल देखील या दोन्ही फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी फलंदाजीच्या या माध्यमातून काल सुरुवात छान दिली. आज देखील अशी सुरुवात आहे आणि असे जर तुमच्याकडे ओपनिंग बॅटर असतील तर संघासाठी नेहमी महत्वाचे असतात.
कारण दोन्ही फलंदाज ज्या लयमध्ये असतात आणि बॅट्समन देखील म्हणतात सूर नावा ध्यास नावा आणि खूप छान असा सूर व्यवस्थित गोलंदाज दर्शन मांजरेकर ओके क्षेत्ररक्षण बघा शॉट फाईन लागलाय खेळाडू आहे शॉट थर्डमॅन आहे बॉलर एक कव्हर पॉइंट आहे डीप कव्हर घेतला त्या ठिकाणी मराठे आहे त्यानंतर लॉंग ऑफ ला एक खेळाडू आहे एक लॉंग ऑन आहे स्क्वेअर लेग आहे आणि एक मिड विकेट राऊंड द विकेट दर्शन पहिला चेंडू मकरसाठी आणि फक्त टॅप केले त्या चेंडूला जास्त काही हलक्या हाताने फक्त इंटेलिजन्स काय असतो एक बॅट्समन पूर्ण फुल फ्लो मध्ये आहे त्याला जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे इंटेलिजन्स ऑफ क्रिकेट ज्याला म्हणतात बुद्धिचातुर्याचं प्रमाण कारण आक्रमकता याच्याकडे देखील आहे काउंटर अटॅक हा देखील करू शकतो जे आवश्यक आहे जो फॉर्म मध्ये चाललाय त्याला स्ट्राईक वर आणलाय स्ट्राईक रोटेट केली धावसंख्या 26 दर्शन मांजरेकर आपल्या दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू अगोदरच तयार होते मात्र तितकासा क्लिअर होणार का आणि आता मात्र खेळाडू बाद होतोय अमोल टावरे त्या ठिकाणी होते कारण ऑक्टोबर पहिल्यांदा शफरवर उभे होते तो खेळायला आणि ज्या प्रकारे स्टार्ट दिला होता काल देखील आपण पाहिलं 25 धावा आज देखील आपण पाहतोय 7 बॉल मध्ये 25 म्हणजे या बॅट्समॅनने 14 ओव्हर लागतात त्यांच्या स्पर्धेमध्ये जवळपास 50 धावा कुठलेल्या आहेत आणि आता शुभम नाईक वर जबाबदारी आहे Rodney just stay there, but you have to play until and unless complete the third or fourth over. So first wicket down, home side, and Kirtan Bhatta, the backbone of the team, the good player as well as the opener batsman is concerned back to the pavilion. And all the players they're giving the standing ovation with their claps. Batsman Kirtan. आज होळी आहे बघा गायवरती येताना 9 येतील नंतर जाताना काउंट करा आणि 7 येतील तो नाही होना चाहिए बरोबर ना सुशांत दोघं माघारी गेले काय पाटण मागं होणार रे दादा लवकर बाहेर चला रे 26 राउंड विकेट चांगला फटका क्या बात है बॉडी बॅलन्स बघा किती छान होतं बरोबर बॉल वर कव्हरला फटका खेळताना जी ऍक्शन आवश्यक आहे थोडा रूम बनवून टिपिकल इनसाइड आउट खेळायला गेले आणि धावसंख्या 27 3 बॉल 27 राउंड द विकेट दर्शन मांजरेकर बॅटने मारलेला फटका आणि दॅट्स विल बी टेकन अनदर विकेट डाऊन घाई करण्याची गरज नाहीये पहिलाच विकेट अगोदर गेला होता तुम्हाला थोडंसं गेला तेव्हा म्हटलं होतं जस्ट स्टे देअर अंटिल अनलेस कंप्लीट द थर्ड अँड फोर्थ ओव्हर त्यामुळे थोडंसं उभं राहून दोन गडी बाद आणि दोन गडी बाद धावसंख्या आता मात्र 27 पहिल्या ओव्हरमध्ये 25 धावा कुठल्या 4 बॉलमध्ये 2 धावा आलेल्या आहेत थोडं मोमेंटम तयार करावं लागेल तुम्हाला स्ट्राइक रोटेट करावं लागेल त्याबरोबरच जो कमजोर गेंदें मिलेगी उस पर प्रहार करना होगा क्योंकि हर एक गेंद पर आप वन हिट नहीं लगा सकते हो बैट्समैन योगी आणि आता कोणाला योगी आधी योगी आला योगी एक बांधून घेऊया आपण पंचांचा इशारा लेग बायच्या रूपामध्ये एक धाव संख्या पाहतोय आपण 28 दोन गडी बाद 1.5 दुसरं षटक या ठिकाणी सुरू आहे आणि 2 विकेट महत्वाचे गेले केतन आणि आपण पाहिलं तर केतन दाटावकर बरोबर मकरंद गावडे सुरुचा सामना ओमचा 11 संजय 11 बाजूला ग्लेन वैती दुसऱ्या बाजूला रोहित नार्वेकर आणि या ठिकाणी काही गरज होतं का बघा आता 2 वेळा याच गोष्टीचा उल्लेख मी केला वारंवार की स्टे देअर कूल अँड काम आणि तिसरा गडी बाद कमबॅक करताय संजय 11 या दुसऱ्या ओव्हर मध्ये
पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या होती 25 आणि आता या ओव्हरमध्ये धावसंख्या आलेली आहे ती म्हणजेच आपण पाहतोय केवळ 3 धावा म्हणजे एकूण 28 दोन ओव्हर नंतर गडी बाद झालेले आहेत 3. अरे पैसे नाही तेव्हा नेक्स्ट मॅचचा टॉस आपला माणूस भूषण अनंत विचारे आणि विनंती करेन ना संघ मार्शल लॉजिस्टिक करण सुभाण आणि राहुल सॉरी मग आणि काय बोलू शकतो आपण मोय 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 चौथी विकेट मिळाली असती तर नक्कीच या ठिकाणी संजय इलेव्हन अजून फ्रंटला आले असते. 29 गडी बाद 30 षटक सुरू आहे आणि मोनिश काटे कालपासून खूप चांगल्या फॉर्म मध्ये. एक रन आहे ना. आपला माणूस मार्शलच आहे. संख्या 29-3. बघा जेव्हा दोघं मकरंदांनी खेळताना बॉल बॅटवर बरोबर येत होता आणि वेगळं वाटत होतं मात्र आता जवळपास 8 बॉल मध्ये पूर्ण चित्र बदललेलं आहे. वेळ घ्यावा लागेल मात्र धावसंख्या देखील आकार द्यावा लागेल. स्ट्राईक रोटेट करावं लागेल. मॅच मध्ये तुम्हाला कॅरी ऑन करावी लागेल. डॉट चेंडू येता कामा नये कारण 30रं षटक आहे. धावसंख्या चांगली आहे सुस्थितीमध्ये आहे असंही नाही. पुढचा चेंडू मोनिश काटे अजून एक चेंडू डॉट स्लोअर 1 29 3 विकेट के नुकसान पर 30रा ओवर चलता हुआ और ये डॉट पहली गेंद 1 के बाद लगातार 2 गेंदों पर 2 डॉट. करण शाह यांच्याकडनं पारदर्शक आले. जर योगीची विकेट जर मोनिश काटेने घेतली तर करण शाह यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 29-3 गडी बाद सुद्धा चेंडू एकदा या ठिकाणी ड्राईव्ह करायला गेलं मात्र बॅटच्या वरती लागून चेंडूमध्ये पॉइंटला एक धाव. संख्या 33 गडी बाद 30 ओव्हर पहिल्या 25. पुढच्या 10 बॉल मध्ये केवळ 5 धावा आलेल्या आहेत आणि 3 गडी बाद झालेले आहेत. स्ट्राईकला आता मात्र योगी करण शहा यांच्याकडनं पारितोषिक आहे. मनीष काटेने जर योगीला बाद केलं तर 500 रुपयाचं पारितोषिक करण शहा कडून. राईट अमोर द विकेट. पुढचा चेंडू चालू झालंय. चालू आणि या ठिकाणी 501 लागू झाले आहेत करण शहा कडून. चौथा गडी बाद होतोय आणि पुढच्या आपण पाहिलं 11 बॉल मध्ये केवळ 5 आणि 4 गडी बाद. ग्लेनला आता पूर्ण खेळायला लागेल. अनुभवी फलंदाज अष्टपैलू कामगिरी आजही ऍट द एज ऑफ 42 40 प्लस आहे मात्र अप्रतिम कामगिरी या ठिकाणी. 500 करण शाह कडून मिळणार. 30 धावसंख्या 4 गडी बाद आणि 30री ओव्हर आपण पाहतोय सुरू आहे. स्ट्राईकला आता ग्लेन वैदी आणि 9 स्ट्राईकला जय. शेवटचं या षटकाचे चेंडू आपण पाहतोय. संजय 11 ने कमबॅक केलेले आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांच्या टीमला पाणी द्या अभि. दे अजून दे पाणी द्या. बॅट्समॅन कोण आहे आज बॉलला. ग्लेन साठी आता मात्र या चेंडूला खेळून काढलेला आहे 1 रन आणि जोपर्यंत चेंडू वरून जाईल तोपर्यंत एकच धाव आणि 3 ओव्हर नंतर आता मात्र धाव संख्या पुढे सरकते 31. पहिल्या ओव्हरला 25, दुसऱ्या ओव्हरला 28, तिसऱ्या ओव्हरला 31.
3-3 6 12 बॉल मध्ये 6 धावा देताना 4 गडी बाद झालेले आहेत. 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. या ठिकाणी दिनकर मनीष काटे काल देखील 2 विकेट घेतल्या. राजेश देशमुख यांनी घेतलेली. क्रिश पण आलेला आहे पण अजून ड्रेसकोड मध्ये नाही आहे. कधी ड्रेसकोड करणार काय माहिती लोग. मैदान में आने का ग्राउंड में सुबह ही तैयार होकर आपको तैयार रहना है. पहली गेंद फुलर लेन राउंड विकेट हाऊस नंबर वाईड यॉर्कर टाकायला गेले जोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण आहे खेळाडूचं. 2 रन. क्या बात है. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगला खेळ. वाईड यॉर्कर होता. चांगला फटका. बॉलर 2 धावा. चांगली क्षेत्ररक्षण आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दर्शन मांजरेकर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन राऊंड द विकेट 33. पुन्हा एकदा या षटकावर देखील खेळून काढलेल्या डिस्केलच्या दिशेने खेळाडू त्या ठिकाणी येतोय. 1 धाव आणि जोपर्यंत रोहित त्या ठिकाणी पुढे येऊन बॉल कलेक्ट करेपर्यंत एका धावेची धावसंख्या पुढे सरकते 34. आता बघा आत्ताची वेळ आहे त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच थोडंसं कंपल्सरी 10 बॉल मध्ये आता अटॅक करावा लागणार आहे. जो सुरुवातीला आपण पाहिला कारण 5 षटकानंतर राहील. खेळू आता मात्र चेंडू खेळायचा होता ऑन साईडला. मात्र ज्या प्रकारे बॅटच्या वरती लागला कारण पोझिशन होईपर्यंतच वेळ झाली आणि मराठीच्या अजून बॉल सुटला होता. तो मागे बॅकअपला होते त्यामुळे एक धाव मिळाली. धावसंख्या 35. षटकातील अजूनही या 3 बॉल बाकी आहे. 3 बॉल मध्ये 4 धावा आलेल्या आहेत. राऊंड द विकेट गोलंदाजी करणारी संजय होतोय साठी आणि खाली जातोय. बघूया या ठिकाणी संजय येत आहे तोपर्यंत एकच धाव. एकही धावेने धावसंख्या पुढे सरकते 36. 8 बॉल बाकी आहेत. 8 मधले ते 3 ते 4 षटकार अजूनही मॅच मध्ये तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतात. किमान 55 ते 60 65 65. राउंड विकेट कॉट बिहाइंड. बल्ले का किनारा. विकेट कीपर का सहारा. काम तमाम. जय बैक टू द पैवेलियन. अब तुषार को होशियार होकर बैटिंग करनी होगी. एक होशियार खिलाड़ी. 36 5 गडी बाद. 4थं षटक आपण पाहतोय आणि खूप चांगली गोलंदाजी. रोहित देखील दर्शनचं कौतुक करतोय ज्या प्रकारे मोनिश काटेने षटक टाकलं आणि आता मात्र 4थं षटक निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतंय ज्याचं शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 5 धावा देताना एक गडी बाद केला. बॅट्समॅन मी विनंती करेन लॉजिस्टिक मार्शल लॉजिस्टिक आणि टीम आपला माणूस दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी तयार झाला. 11 वाजलेले आहेत. धावचा टायमिंग होता. लक्षात ठेवा प्रत्येक संघाने सहकार्य करायचा. होळी आहे लवकर वाईट झाले तर अजून 4 आणि खेळाडू बाहेर. चेंडू मिळाला वरचा आणि तुम्ही फक्त स्टीअर करायला जाता. शेवटचा बॉल होता. त्यानंतर एकच ओव्हर आणि माइंडसेट पूर्ण चेंज झालेला पाहायला मिळतो. 36 गडी बाद. 25 धावा पहिल्या ओव्हर नंतर आणि त्यानंतर केवळ 11 त्यामध्ये 6 गडी तंबूच्या असलेला 4 ओव्हर नंतर धाव दिली 36. कधी तो बनी नाही तो अब्दुल गनी. लेन भाई मैं अपना जलवा दिखाना होगा. बॅट्समॅन बॅट्समॅन कोण आहे. ऋषिकेश शेवटचं षटक घेऊन गोलंदाज मराठे. तो दिवस होळीचा. या होळीच्या हार्दिक शुभेच्छा. 36 6 गडी बाद. 4 ओव्हर नंतर होम साई 11 विरुद्ध सुरू असलेला सामना आपण पाहतोय तो म्हणजेच टीम संजय 11. काल संजय 11 वेगळ्या स्वरूपात पाहायला मिळालं. मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये
बॅट्समन केतनने हवा अक्षरशः काढून टाकली होती गोलंदाजांची. प्रमुख गोलंदाजावर अटॅक केलं होतं काउंटर. तर त्यानंतर तो आत्मविश्वास पाहायला मिळू शकले नाही कारण खेळाडू फक्त हजेरी लावून परतलेत. मात्र आता शेवटची ओव्हर आणि पूर्ण जबाबदारी पुन्हा एकदा अष्टपैलू खेळाडू एक दिग्गज फलंदाज स्ट्राईकला आहेत. गोलंदाजासाठी सज्ज होतोय शुभम मराठे. राईट ऑन द विकेट. पहिला चेंडू शुभम डाव्या यष्टी बाहेर पंचांचा इशारा येतो वाईड. अवांतर धाव फुल टॉस होता. डाव्या यष्टीवर मिस टाइम होतोय. मात्र एक धाव संख्या 37. 6 बॉल बाकी आहे. 6 मधले किमान 3 षटकार. 55 ते 60 टार्गेट द्यावं लागेल. आणि फसले आणि स्लोअर बनला. असं वाटलं तो फुल टॉस भरून जाऊ शकला असता. टप्पा पडल्यानंतर स्ट्रोक द्यायला गेलेली बॅटची वरची कडा लागली. एक सॉफ्ट डिसिजन राहुल कदमला आपण पाहिलं पोलाडला अशा पद्धतीने भारताला मात्र आत्ता बाद होते. माहिती 7वा गडी बाद 37. या माध्यमातून आपण पाहायला गेलो तर तुम्हाला बऱ्यापैकी धावसंख्या करावीच लागेल. पहिल्या मॅच मध्ये 102 आहेत. तुम्हाला बऱ्यापैकी धावसंख्या का करण्याची गरज आहे. नेट रन पुन्हा वरखाली होऊ शकतो. 37 7 गडी बाद 4.1 चल नवीन फलंदाज आलेला आहे. स्ट्राईकला तो म्हणजेच तोडणकर ऋषिकेश. काल एक गोलंदाज म्हणून देखील त्याची निवड झाली मॅन ऑफ द मॅच. आणि वत्सल भट याला आपण पाहतोय जो स्ट्राईकला आता येतोय. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. आपला माणूस संघ तयार राहा आणि पहिला चेंडू आर पार सीमा पार षटकार. हिट्स बिगी. अजून 3 बॉल बाकी आहे. अजून 2 कंपल्सरी तुम्हाला 50च्या वरती जावं लागेल. नो एक्सक्यूज फॉर दॅट. आणि 4 बॉल बाकी आहेत. कंपल्सरी 2 षटकार 4 बॉल मध्ये 55च्या वरती तुम्हाला कंपल्सरी जावं लागेल. जेणेकरून 43 49 49 55 त्या पद्धतीने एक छान अशी धावसंख्या होऊ शकते. असं बॉलिंग केलेलं आहे. राईट ऑन द विकेट शुभम मराठे. पुढचा चेंडू वत्सल आणि चेंडू काऊ करणारा 1 डाऊन चेंडू सीमा पार चौकार. व्हॉट अ बॅटिंग. काल ज्याला संधी मिळाली नव्हती आज मात्र संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. दिस इज ऑल अबाउट क्रिकेट. You get the opportunity, you show your talent, you show your class, how important, how crucial you are for your team. That's kind of the standard, is showing. अजून एक जागा बनवली मात्र क्लिअर होणार. 6 धावा आणि शॉट. 3 बॉल मध्ये 16 धावा. 3 चेंडू मध्ये धावसंख्या आले 16. प्रेक्षक झालेत गोळा. याची देही याची डोळा. चारको प्रीमियर लीगचा दैदिप्यमान 16. शेवटच्या 3 चेंडू मध्ये आले 16. याला म्हणतात मोमेंटम. याला म्हणतात कॉन्फिडन्स. आत्मविश्वास पूर्वक खेळ. धावसंख्या 53. 2 चेंडू अगोदर शिल्लक आहेत. राईट ऑन द विकेट शुभम मराठे. पुढचा चेंडू हो स्लोवर वन. 53 धावसंख्या. खूप चांगल्या प्रकारे 3 चेंडू मध्ये 16. एक मोमेंटम घेऊन आलेल्या संघासाठी त्याची गरज होती. धावसंख्या 53. 1 to go. ही गरज नव्हती मात्र पुढे संसामात आले. खेळाडू बाद होते. 53. 56 धावांची गरज. अजूनही कमीत कमी 5 धावा विकेट आहे हव्या होत्या आणि 54 धावांची गरज आहे. जिंकण्यासाठी आज होळीचा सण आहे. गाणी देखील वाजणार आहेत. बॉल द्या नवीन पंचांना पाणी देखील आपण घेऊन जा. मी विनंती करते मार्शल लॉजिस्टिक कॅप्टन करण चव्हाण आणि आपला माणूस कॅप्टन रोहन सावंत या दोन्ही संघाने लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. एक मधुर संगीत ऐकूया आणि परत येऊया. होळीचा सण आहे. विनय चव्हाण आलेले आहेत. एक गाणं ऐकूया विनय डीजेच्या माध्यमातून आणि परत येऊया. थँक्यू. गरम होतं पाणी. तुम्हाला त्रास होतो का जायचा? मी जाऊ का? उंचीने मोठा आहे ना. त्रास होतो ना तुम्हाला? अरे थांब मी त्याला अंपायला पण देतो दुसरं. बाबा तिथे गरम पाणी होतं म्हणून ते नाही.
तुम्हाला त्रास होत असेल तर मी जातो प्रत्येकी या काय करायची काय घालायची काय सांगून टायमावर आम्हाला सगळं आणून द्या आम्हाला जेवण पाणी द्या ना दादा. चला रोहित ओपनिंग बॅट्समन या लवकर. या स्पर्धेच्या निमित्ताने शिवा शेट्टी यांचे देखील धन्यवाद. कॅप्टनला बोलव ना टॉस त्यांच्या माध्यमातून ट्रॉफी सोडून SPL मध्ये डिक्लेअर करण्यात आलं होतं. आपला माणूस भूषण विचारे मॅन ऑफ द मॅच टी-शर्ट्स. चला कॅप्टन विनंती करते मार्शल लॉजिस्टिक आणि आपला माणूस भूषण अनंत विचारे या संघाचा कर्णधार रोहन सावंत आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. संघाला विनंती आपला ड्रेस कोड घालून दोन्ही संघ आपला माणूस आणि मार्शल लॉजिस्टिक तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्स वर दिसणं गरजेचं आहे. प्रत्येक मॅचच्या अगोदर आपण फोटो सेशन करतो त्याप्रमाणे टॉस अगोदर नंतर मॅचला सुरुवात आहे. चला लवकर बॅट्समन रोहित नार्वेचे चतुर आणि रोहित बरोबर सलामीची जोडी येणारा फलंदाज मनीष काटे. बॅट्समन आहे मार्को आणि मार्टिन किलोमीटर फाईल मध्ये गॉगल घालून जात होता. नंतर कळलं की नाही आहे. व्यासपीठावर बघा प्रेक्षकांची अक्षर तुफान गर्दी. अभिषेक डिसले यांना आपण पाहतोय. बंदर पाखाडी संघामध्ये आपण त्यांना पाहणार आहोत. थोडासा वेळ घेत आहे. त्यानंतर हरीश सावंत आहेत नाही हरीश नाही आहे पांडव आहे ते आहेत नवीन आहे त्या ठिकाणी व्यासपीठावर अजूनही प्रेक्षक जे आलेले आहेत. मॉरिसबाईची वाट बघतोय दुपारी मॉरिसबाई कुठून सुरुवात करणार बघूया. इकडे दत्त प्रसाद आहे तिकडे जय भवानी आहे मध्ये मोकळी जागा आहे. संदीप देखील एक आपण ट्रॅव्हल्स पाहतो. आर्या कितीतरी बॅट्समॅन कोण आहे? करण्यात आल्या आयोजकांच्या वतीने रिक्वेस्ट त्यांना सन्मानपूर्वक प्रेमाने काही गोष्टी सांगण्यात आल्या. अभिजित चव्हाण हे त्याला लीड करत होते सर्वांना समजवताना. बॉलर पद्धतशीर कार्यक्रम केले अभिजित निकाल. चला कॅप्टन आले रोहन सावंत मार्शल लॉजिस्टिक कॅप्टन टॉस साठी हियर वी गो. समोर उभे विकास सकुंडे यांना विनंती करतो आपण टॉस साठी या. बैलगाड्या शर्यतीमध्ये रुद्र बैल जो विकास सकुंडे एक बैलगाडा शर्यत प्रेमी आहे आणि त्यांचा रुद्र बैल रुद्र नावाप्रमाणे खतरनाक आहे. डबल महाराष्ट्र केसरी. चला टॉस साठी कॅप्टन तयार आहेत. मी विकास सकुंडे साहेबांना विनंती करते आपण टॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्स टॉसचा बॉक्स पहिला बॉल पहिला चेंडू बॅट्समॅनला ड्राईव्ह करायला भाग पडलाय आणि पहिल्या दुहेर मैत्रीला पण दुहेर मैत्रीला माहित आहे की पहिल्या ओव्हरमध्ये जर रोहित मिळाला आपल्याला त्यानंतर या मॅचमध्ये आपण पूर्ण कमबॅक करू शकतो. 54 करायचे आहे. बघा 53 चुका ही साधी धावसंख्या नाही आहे. तरी 30 बॉल म्हटले तरी सुद्धा तुम्हाला 54 फक्त ट्राय करावी लागणार आहे. गोलंदाजीसाठी सज्ज ग्लेन भाई हिपूरचा चेंडू रोहित नार्वेचा चतुर आणि रोहित नार्वेचा लॉंग ऑफच्या वरून आहे ते उतुंग टोला उंच मला झोका 6 धावा षटकार. दोन चेंडू धावसंख्या 6. टॉस झालेला आहे.
करणारा विकास सदस्य What a delivery! There is a beauty. प्रयत्न फसला. डीप मिडविकेटला ऑप्शन आहे का योगनला तुषार आहेत दोन खेळाडू जे सर्कलच्या बाहेर आपण ट्रॅप आहे वर्धा मोहिते इथून तयार आहे. चेंडू डीप लॉंग लेग बाउंड्रीला आहे तो एक होता. चार बॉल झाला तर मॅच मध्ये तुला शेवटपर्यंत राहावं लागणार. 54 करायचं जरी आपल्याला जरी पहिल्यावरला 15 येतील 10 येतील जे काही असेल फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाने शेवटपर्यंत लढावं लागेल. गोलंदाजी करणाऱ्या संघाने शेवटपर्यंत चांगली उपयुक्त गोलंदाजी करावी लागेल. त्यामुळे एक बॅट आणि बॉल यामध्ये जुगलबंदी एक चांगली कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. पॉझिटिव्ह लीग मॅनेजमेंट प्रस्तुत चारको प्रीमियर लीग 2024 सीझन 3 सह्याद्री नगरच्या मैदानामध्ये दुसरा दिवस संपन्न होताना फुलर लेन आणि नाही तुम्हाला धावा वाचवायच्या देखील धाव इम्पॉर्टंट आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला खेळ करावा लागेल. एक धाव 5 बॉल 11 फुलर लेन सुरू टाकला होता. वाईट यॉर्कर त्या पद्धतीने शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस कोलला फक्त दिशा दिली. संख्या 11 जय डीप मिड विकेटला आहे. लॉंगॉनला आपण पाहतोय ते म्हणजेच तुषार. right over the wicket off cutter. What a shot! Stand and deliver. No run to there. It's fence for boundary. 4 runs. धाव संख्या 15. एका ओव्हर नंतर एकूण धाव संख्या 15. 39 धावांची गरज 24 बॉल्स मध्ये. एक 2 रन महत्वाचे आहेत. टाकावे लागणार आहे. बघूया तुषार येणार, योगी येणार की अक्षय नाईक. एक कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. गोलंदाजांना देखील देवा मोरे देखील मात्र ऋषिकेश तोडणकर इज काइंड ऑफ अ बॉलर त्याच्यावर अपेक्षा नक्कीच असणार आहेत. पण याचं जर षटक चांगलं निघालं तर नक्कीच संधी मिळू शकते. बघूया काय घडणार आहे. ऋषिकेश सज्ज होते गोलंदाजी करण्यासाठी. 15 धावा तिच्याही गडी बाद नाही आहे. एका ओव्हर नंतर 15 फॉर लॉस ऑफ 0 विकेट. बॉलर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते ऋषिकेश तोडणकर. धन्यवाद ऋषी. आमचे सह्याद्रीचे फादल तासी. पहिल्या मॅच मध्ये 26 धावा कोणी विसरणार नाही. बरोबर पहिल्या मॅच मध्ये एसपीएलच्या पहिलीच मॅच ऋषीने केलेली बॅटिंग. Reverse. One is not out of the mark. It's a release. अत्याधिक असं. बॉल पडल्यानंतर समजलं होतं बाप्पा. आणि नऊ होते. पुढे सर्व 21. ज्या प्रकारे क्रिकेट सामना आपण पाहतोय 56 धावा करायच्या आहेत. आणि या समोर आपण संघ पाहतोय म्हणजेच सामना आणि अजून एक बघा मॅच या ग्रुपमध्ये संजय
मी आता 53 टार्गेट यहाँ पर गेंद को जगह बनाकर चला उसको गेंद सीमा के बाहर जाना और एक गंदा का सनसनाता चौका मिलेंगे नहीं 4 तो बेड़ा होगा पार गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन और जिस तरह से यहाँ पर ये रन संख्या बन रही है क्योंकि दोनों टीम के बाद एक तरफ 15 रन का स्टार्ट मिला था एक तरफ अगर देखा जाए तो 25 रन बने हैं साइड में पहले ओवर में दूसरा ओवर यहाँ पर 28 रन दिए थे गेंदबाज है दर्शन मामले है यहाँ पर विकेट मिले लेकिन यहाँ पर 50 रन बने हैं पर अभी भी 3 गेंदें बाकी हैं गेंदबाज की गेंदें और एक जगह बना सभी रिवर्स क्या बात है सवाल का सुचार कृष्णा सातपुते जब 2003 में मुंबई में आए तो बहुत अलग अंदाज से बल्लेबाजी करते थे हालांकि कृष्णा सातपुते राइट हैंड बैट्समैन थे और रिवर्स पसंद करते थे यहाँ पर भी हम देख रहे हैं पहली गेंद पर सिक्सर दूसरी गेंद पर रिवर्स सिक्सर रिवर्स चौका फिर स्विच हिट फिर एक बार चौका 20 धावा आतापर्यंत 4 चेंडूमध्ये धावसंख्या 35 आणि आता मात्र फसलेला आहे नाही लांब होता मात्र एक धाव तर मिळालेली आहे धावसंख्या 36 धावांची गरज आहे 18 आणि बॉल्स बाकी आहेत जिंकण्यासाठी अजूनही जे कॅल्क्युलेशन 19 चेंडू आणि 18 धावांची गरज मी आपला माणूस दुसऱ्यानंतर विचार आले आताचं काय करण चव्हाण आणि रोहन सावंत आपला संघ जय्यत तयारीनिशी तयार ठेवायचा जेणेकरून सामना संपल्यानंतर आपण मैदानाचा ताबा घेऊ शकता शेवटचा बॉल आतापर्यंत 21 धावा कुठल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 15 हा देखील चेंडू टप्पा पडल्यानंतर विथ स्पिन खेळल्यानंतर इथे चौकार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग 4 धावा आणि धाव संख्या टोटल पोहोचलेली आहे म्हणजेच 2 ओव्हर नंतर 40 सेकंड थर्ड फोर्थ ओव्हर मध्ये काहीच आपण पाहिलं नाही त्या धावसंख्या होऊ शकले नाही त्याचा परिणाम रोहित पवन या ठिकाणी मोनिश काटे भी अपने रन बदल होली हालांकि आज होली के दिन रंग मिल जाते हैं रंगों में रंग मिल जाते हैं बहुत कुछ होली का दिन है होली की मुबारकबाद सभी को हार्दिक शुभकामनाएं होली की शुभेच्छा 18 चेंडू 14 धावांची गरज देवा मोरे बोला ठीक आहे येतोय ना ठीक आहे मोबाईल चालूच आहे दोन बॉल मध्ये 14 नागराने मंजूर आहे आणि राऊंड विकेट देवा मोरे आणि चांगला टप्पा हा टप्पा पाहिजे बॅट्समनला तुम्ही विचार करायला भाग पडा चांगला टप्पा कारण ओळखलं होतं देवाने
रिव्हर्स साठी ट्राय करणार आहे त्यामुळे टप्पाने चांगला ओळखून टाकला. 40 देवा मोरे और हवा में खेला उसको खिलाड़ी वहां पर आएंगे. That should be taken. खिलाड़ी आउट गॉन. बहुत बढ़िया कॅच तुषार हुशार होऊन देवाने कमबॅक केलाय. देवा पावलेला आहे. आता तरी देवा मला पावशील का आणि आनंद जो काय आहे तो मला दावशील का. आनंद दाखवून दिलेला आहे कारण ही विकेट मिळाली लाईव्ह में अलग अंदाज है. कमाल की पारी रोहित नार्वेकर चतुर द्वारा. रन संख्या 16 चेंडू आहेत आणि 13 धावांची गरज. 14 आहेत 16 मध्ये 14 बॉल डॉट आहे. बैट्समैन बोल अमोल 16 चेंडू 14 धावांची मॅच बनवू शकता तुम्ही. एक चांगली ओव्हर टाकली तर. आणि त्यानंतरची ओव्हर फार इम्पॉर्टंट आहे कारण या ओव्हर मध्ये 3 ते 4 बॉल जर तुम्ही कमबॅक केलात तर ही मॅच देखील बनू शकते. या ठिकाणी परी आलेले आहेत. अक्षय देखील यावर्षी नाही. कित्येक असे खेळाडू आहेत जे सीपीएल मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. अजिंक्य मित्रमंडळ रवींद्र कौशिक किशन परुळेकरला आपण आपला माणूस म्हणून खेळताना पाहतोय. त्यांचं प्रणय आंबेकर देखील नाहीये. जय विनायक सुचित एद्रे राईट मोर द विकेट आणि ही विकेट मिळणं गरजेचं होतं. बघा मॅच येऊ शकते. तुम्हाला कॉन्फिडन्स राहणं गरजेचं आहे. 15 बॉल 13. एक चांगली ओव्हर देवा मोरे आपल्या संघासाठी टाकतोय. पहिला चेंडू डॉट दुसऱ्या चेंडूवर विकेट त्यानंतर एक. हे 3 चेंडू फार निर्णायक ठरणार आहेत. अजून एक जबरदस्त टीम आपण पाहत होती म्हणजेच आपला माणूस वेल बॅलन्स फाईट. प्रेक्षकांना विनंती की थोडं मागे व्हा. घेऊन सर्वांनी इथे मागे व्हावी. तीन बॉल झालेले धाव संख्या 1 आलेली आतापर्यंत. स्ट्राईकला मॉनिश स्ट्राईक राईट अमर द विकेट देवा मोरे. देवा विकेट है 15 गेंद 13 रन की जरूरत है देवा की. डॉट 360 डिग्री में परिक्रमा पूरी की. कमाल की गेंदबाजी. 4 गेंदें 2 रन दिए हैं. देवा चल रहा है 1 रन और देवा चल रहा है. देवा का पत्ता चल रहा है. देवा खुशियां लाया है. होली का त्योहार आया है. सब लोग खुशियां मना रहे लेकिन यहाँ पर अब जरूरत है मोनिश को उस माइंड सेट की. एक तरफ बहुत अच्छे माइंड सेट से गेंदबाजी देवा मोरे कर रहे हैं. अपने लाइन लेंथ को पकड़कर गेंदबाजी कर रहे हैं. ऑस्ट्रेलियन प्लेयर नेथन ब्रैकन को फॉलो करने वाले गेंदबाज देवा मोरे. स्लोवर बॉल. ओ मोए मोए ये नहीं करना है आपको तो रोकना हर एक गेंद. एक रन तो बुरा किया और एक ही रन बचाया. कमाल की गेंदबाजी. 2 रन दिए हैं. 2 रन में कई धूप कई छाया. ये क्रिकेट की मोह माया. सही मच जाएगा. बहुत कुछ मुकाबला. 13 गेंदे 12 रन की जरूरत. आखिरी गेंद लेकर जिस पर बहुत कुछ निर्भर होगा. स्ट्राइक पर अमोल ठावरे. शॉट थर्ड पर खिलाड़ी शॉट फाइन ले. एक खिलाड़ी कवर पर लॉन्ग ऑफ वाइड इस लेकर डीप स्क्वायर में डीप मिड विकेट और एक लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंदबाजी के लेते हैं होम साइड 11 स्ट्राइक पर. और हवा के साथ साथ घटा के संग संग
Oh, what a stop! बहुत बढ़िया. एक बार जोरदार तालियां उस खिलाड़ी के लिए. ग्लेन वैती उर्फ कोया. देखिए मैच को किस तरह से पकड़ना ये इससे सीखिए आप. ये जज्बा चाहिए, जोश चाहिए. टेन्शन नाही मात्र प्रेशर मध्ये काय ओव्हर टाकलाय बघा. फक्त 4 धावा दिल्या आणि मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी दिली ती म्हणजे देवा पावलेला आहे. 12 बॉल 10 धावांची गरज असं वाटलं होतं ही मॅच 2 ओव्हर मध्ये 40 आल्यानंतर तिसऱ्या ओव्हर मध्ये जिंकतील आणि ज्या ठिकाणी संजय 11 ला संधी मिळेल मात्र तिसरी ओव्हर तर झालीच पूर्ण. चौथी ओव्हर देखील आता येणार आहे. त्यामुळे असं वाटलं होतं 3 ओव्हर मध्ये जर 54 झाले असते तर जवळपास आपण पाहिलं तर 18चा एव्हरेज झाला असता आणि आता 12 बॉल मध्ये 10 धावांची गरज. आलेला 44 एक गडी बाद. 3 ओव्हर नंतर धाव संख्या 44 धावांची गरज आहे. 12 बॉल 10. गुलेल मैती 12 चेंडू 10 धावांची गरज. पहिला चेंडू या ठिकाणी पंचांचा इशारा वाईट आणि 1 बाउन्स दिलेला आहे. बाउन्स जर दिलेला आहे तर धाव संख्या 45 9 करायच्या 12 बॉल मध्ये. वाईड आहे स्क्रीन कुठे आहे? चला 12 बॉल 9 धावांची गरज. अजून एक चेंडू डॉट. 11 चेंडू 9 मॅच इज ऑन. मॅच पासून तुम्हाला आठवत असेल ज्या वर्षी विजयदुर्ग सँडी एसपी जिंकली त्या वर्षी एक क्वार्टर फायनलचा सामना झाला होता विरुद्ध तिरुपती सावर्डे. त्यावेळेस सुप्रीम जिंकले. ग्लेनच्या संघामध्ये होता. बोलू आपण त्याच्याबद्दल पुढे भेटू. अजून देखील चेंडू आणि त्यावेळेस तिरुपती सावर्डे जिंकून संघाला 6 बॉलमध्ये 9 करायचे होते आणि गोलंदाजी ग्लेन वैतीने केली. ती मॅच त्यांनी वाचवली आणि त्यानंतर फायनल जेव्हा सुप्रीम जिंकला सिरीजचा विजेता ठरला होता. क्वार्टर फायनल देखील 6 बॉल मध्ये 9 डिफेंड केले होते. 10 बॉल मध्ये 9. पुढचा चेंडू हा देखील चेंडू डॉट आणि 9 बॉल 9 धावांची गरज. हा सामना जर आवडला असेल तर एका जोरदार टाळ्या होत्या. 9 चेंडू 9 धावांची गरज. आणि 12 बॉल 9च्या मॅचला तुम्हाला वाईड मिळाला पहिला 12-10 ला. 1 रन स्ट्राईक तरी करणं गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट देखील करणं तितकंच आवश्यक आहे. पण 3 बॉल डॉट आलेत आणि याच्यामुळे बॅट्समन बॅकफुटला गेलाय आता फ्रंट फुटला आता आलेत गोलंदाज. पुढचा चेंडू ऑफ कटर हा देखील दूरवर ठेवलाय आणि आता मात्र हे अगोदर करणं गरजेचं होतं. आता शेवटपर्यंत वाट पाहिली. 4 बॉल डॉट. जबरदस्त गोलंदाजी याला म्हणतात कॉन्फिडन्स. देवा मोरेने मॅचचा टोन सेट केला आणि आता तरी देवा मला पावशील का. मॅच बघा 8 बॉल 9. प्रत्येक चेंडूवर षटकार नाही. मॅच अशी नाही की 12 बॉल तुम्हाला 22 करायचे आहेत. 12 बॉल 10 ची मॅच एवढ्या वरती चढते बघा. 8 बॉल 9. पाईकला अमोल ठावरे. 8 बॉल 9 धावांची गरज. राईट ओव्हर द विकेट. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते पुण्याचा ग्लेन. पाईकला अमोल ठावरे आणि बोल्ड. व्हाट अ यॉर्कर. हवा के बिना बच नहीं सकते और पानी के बिना रह नहीं सकते. सटीक यॉर्कर के बिना बच नहीं सकते.
और एक विकेट का पतन, 3 बॉल, चारों खाली चीक, 100 सोनार की एक लोहार की, 7 चेंडू 9 धावांची गरज. 2 ओव्हरमध्ये 40 झाले तेव्हा म्हटलं होतं मी की तिसऱ्या ओव्हरमध्ये संपली असती. आणि साईड चार्जेस बनेल. आणि आता क्रिकेट नाही खूप काही छान. या क्रिकेटची भावना 4 चेंडू ड्रॉ केल्यानंतर अरुण टावरे त्या ठिकाणी आले. त्याच्यावर प्रेशर आलं. तो खेळायला गेला. तो देखील बोल. 45. बैट्समैन मात्र आता मोठी जबाबदारी आदित्य पालवेवर आहे. पण जो कुछ अपने पास है, तेरे पास है वो ख्वाब है, मेरे पास है वो लाजवाब है, ये बताना होगा. जो विनय ने पहले बताया है, मोहित जिस तरह से बल्लेबाजी उन्होंने की, विनय चौहान ओपनर बॅटर आपला माणूस. त्यानंतर आपण पाहिलं गोलंदाजीमध्ये ऋषिकेश च्या ओव्हरला धावसंख्या आल्यानंतर देवा मोरे ते धावून आले आणि देवाच्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्या. जो सिक्सर वाचवला अग्लेरने. आणि या अगोदर मी म्हणेन की वत्सलने जे 16 बनवले 3 बॉलमध्ये ते देखील किती महत्त्वाचे होते. म्हणजे मॅचचं जर आपण पाहायला गेलो तर एका बाजूला मोमेंटम वर खाली शिफ्ट होते, तरी सुद्धा 2 ओव्हरला 44 आले होते. आणि त्यानंतर फक्त 2 षटकारांची मॅच होती. सामन्याचं गणित बदललं. 7 बॉल धावांची गरज 9. राईट ओव्हर द विकेट. शॉट फाइनल पॉइंट कव्हर. सर्व प्रेक्षकांना विनंती करतो सिरियल गोयडे सर्वांना सर्व बाउंड्रीच्या बाहेर या. लॉंग ऑफचे खेळाडू प्रेक्षक. पुढचा चेंडू शेवटचा. आणि आता मात्र हा देखील खेळाडू लागून गेला. झेल घ्यायचा होता देवाला. एक धाव मिळाली, 2 धावा स्ट्राईकला नाही. आदित्य पारवे स्ट्राईक घेणार आता. 47. मॅच इज ऑन. 6 बॉल 6. हा झेल घेणं गरजेचं होतं. हा जर झेल काढला असता 6 बॉल 9. सगळे म्हणतात की योगी कधी येणार. आणि हे सगळं अग्रेसिव्ह चालतं मैदानाच्या बाहेर जरी मित्र असले तरी सुद्धा योगीला सही बात होगी. योगी कब आएंगे गेंदबाजी करने. योगी राज को योगी बनकर आना होगा और अपने टीम को दिखाना होगा. 6 बॉल 7 की जरूरत. बहुत ही पहला मैच दर्शक दीर्घा एक खचाखच वत्सल है. तो योगी को नहीं वत्सल को मौका मिला. ओ ये देखिए फिर एक बार वत्सल नहीं योगी है. वत्सल नहीं योगी है. योगी आए हैं तो योगी राज बनेगा. क्या यहाँ पर एक तो राज बनना होगा, किसी के सर पर ताज होगा, ये तो शाम को पता चलेगा. सीपीएल का ये आखिरी मैच में जो फाइनल का मुकाबला होगा. होली का दिन है. आज सकाळपासून सर्वांच्या पिशव्या आपण पाहतोय जाताना येताना. होळी पण आहे, रविवार पण आहे. वातावरण तंग झालेलं आहे. दुपारनंतर तर काय धमाल होणार आहे. आजूबाजूला आपण पाहतोय आता मोकळं आहे. आणि आता समोर ट्रॅव्हल्स पण नाही आहेत. सावली शोधतायत. सावली कुठे मिळेल. मात्र या ठिकाणी मैदानामध्ये अतिशय जबरदस्त जुगलबंदी पाहायला मिळते. ओम साई 11 डिफेंड करताना 53 धावा. तर विजयाचा पाठलाग करण्यासाठी 6 चेंडू 7 धावांची गरज संजय 11 या संघाला. स्ट्राईकला आदित्य पारवे पहिला चेंडू योगी. कधी ओम साईडला खेळलेला फटका. कधी एक धाव पूर्ण केली. जोपर्यंत चेंडूवर ग्लेरिया. अजूनही ती धाव संख्या ज्या पद्धतीने डिफेंड करायची आहे. अजूनही ती मेहनत. वय वर्ष 42. अजूनही तोच जोश, अजूनही तीच ऊर्जा, अजूनही तोच आत्मविश्वास आणि तीच जिद्द, तीच ठिकाणी, तोच संघर्ष. संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजभोग मिळत नाहीये. आणि या ठिकाणी ज्या प्रकारचे समीकरण पाहिले या संपूर्ण मॅच मध्ये आपण नक्कीच प्रेक्षकांनी चांगली पर्वणी मिळते. योगी 5 बॉल 6 धावांची गरज. एक चांगला बॉल, एक ड्रीम बॉल टाकावा लागेल. एक ड्रीम ओव्हरची गरज आहे संघाला. दुसऱ्या बाजूला संजय चार बॉल 6. आदित्य स्ट्राईक वर येणार का? संजय क्लिअर करा. 4 बॉल
आणि तोपर्यंत इशारा मिळतोय. वाईट. 4 चेंडू 5 धावांची गरज. 4 चेंडू 5 धावांची गरज. दोन्ही बाजूला गुजरातचा 11 यांच्या डगआउट मध्ये आवाज. कधी आपण पाहतोय डगआउट मध्ये आवाज आहे तो म्हणजे संजय 11. दोन्ही बाजूला दोनों तरफ ये मैच बनता हुआ जिस तरह से ये अलग अंदाज हम देख रहे हैं. हॅलो. हा, चालेल, चालेल. 4 बॉल शेवटची 5 धावांची गरज. ऍड करायचं त्याचं नाव नाही. पुढचा चेंडू. आणि आता मात्र एक चांगली गोष्ट आहे की स्ट्राईक मिळण्याच्या नंतर एकदा पुन्हा केलेली आहे आणि 2 धावांसाठी परत आहे. 2 धावा पूर्ण. आता 3 बॉल आणि 3 धावांची गरज. कंपल्सरी चेस. 3 बॉल 3 धावांची गरज. और पिच चेंडू मिळाला. त्या चेंडूला खेळलेला आहे पण अगोदरचे दोन्ही चेंडू थोडे ठेवून फिरवले होते. जे चेंडू मिळाले नव्हते. आता मात्र थोडस वेगळ्या अंदाजाने टाकण्याचा प्रयत्न केला. 3 चेंडू 3 धावांची गरज. पुढचा चेंडू. आणि बघा मगाशी पण हाच बॉल टाकायचा होता. मगाशी पण हाच बॉल टाकायचा होता. आणि बघा काय घडतंय. मगाशी पण हाच बॉल टाकायचा होता. तो त्यांनी खाली टाकला आणि तो मिळाला. 2 बॉल 3. प्रेक्षकांना विनंती आहे थोडं मागे व्हा. ऋषिकेश वर्धन वर्धन ऋषिकेश थोडं मागे व्हा. ऋषिकेश वर्धन ऋषिकेश तुम्ही बाजूला ब्लॅक टी शर्ट तुम्ही पण. चला अतिशय 48 सामना. 2 बॉल 3 धावांची गरज. बॅट्समॅन आणि आता दर्शन मांजरेकर नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईकला संजय. क्रॉस करण्या अगोदरच बाद झाले. धावा स्ट्राईकर एंडला. चला योगी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. 2 चेंडू 3 धावांची गरज. प्रेक्षकांना विनंती करतोय जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. ओम साई 11 की संजय 11. संजय इकल ओनर संघ मला स्ट्राईक वर. 2 चेंडू 3 धावांची गरज. आणि समोरच्या दिशेला दॅट शुड बी टेकन. गॉन. क्या बात है. 1 बॉल 3. काय मॅच आणली बघा. मी तर सर्व श्रेय पहिल्यांदा वसलला जात आहे. 3 बॉल 16 ज्यांनी रन बनवले म्हणून मॅच मध्ये आले. पहिला विकेट घेणार वत्सल. त्यानंतर देवा मोरे ज्याने एका ओव्हरमध्ये 2 विकेट घेताना 4 रन दिले. त्यानंतर आले भिडे आपला अनुभव घेऊन. आणि ही मॅच 3 ओव्हरमध्ये कंप्लीट होणार होती. म्हणून त्याला म्हणतात की क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत तुम्ही म्हणू शकत नाही की मी अजूनही जिंकलेलो आहे. कंपल्सरी पूर्ण करणार शुभम मराठी. सिंपल धूलचं मैदान या अगोदर त्यांनी गाजवलेलं होतं. आणि आता तो शुभम या मॅचचा हिरो ठरणार होता की या ठिकाणी योगीराज
सर्वांनी मागे व्हा, सर्वांनी मागे व्हा. वर्धन सर्वांना मागे घ्या. बाउंड्रीच्या आतमध्ये हा निरंजन जा, सर्वांना थोडं मागे घ्या. इम्पॉर्टंट आहे बॉल. चला दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या वाजवू द्या. एक बॉल 3 धावांची गरज. पहिला सामना अटीतटीचा दुसरा दिवस. ओम साई 11 विरुद्ध संजय 11. स्ट्राईकला शुभम मराठे हिरो ठरणार का? शेवटचा बॉल गोलंदाजी करणारी योगी. आणि या ठिकाणी हा चेंडू सीमा पार षटकार. एक मराठा लाख मराठा. ओव्हर पिच चेंडू मिळाला, समोर मिळाला आणि सहज सुंदर लॉम्बनच्या डोक्यावरून षटकार. व्हॉट अ फिनिश, व्हॉट अ मॅच. मी म्हटलं होतं या अगोदर सेक्टर 2चं मैदान गाजवलंय शुभम मराठेने. पुन्हा एकदा या ठिकाणी मराठे येणार का? एक मराठा लाख मराठा. क्या बात है, जबरदस्त फटका. आणि शेवटच्या मॅचच्या अगोदर जर आपण पाहिलं तर या बॉलवर मॅचचा हिरो ठरतोय तो म्हणजे गेम चेंजर शुभम मराठे. काय मॅच बघा, जबरदस्त. चला अभिनंदन संजय 11. थँक्यू. चला एक बॉल आणि